नंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता। एसआयआरच्या प्रक्रियेमध्ये या आधीचा देशाच्या विविध राज्यांमधला जो अनुभव होता, विशेषतः बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं मतदारांना मतदानापासून वंचित केलं, तो अनुभव आपल्या पाठीशी असल्यामुळे आणि त्याचे निवडणुकीतले परिणाम काय आले त्यानंतरचे ह्या संपूर्ण बाबी ज्यावेळेस आपण नजरेखालून घेतल्या आणि एसआयआर ही प्रक्रिया काय आहे, एसआयआरचं कायदेशीर अस्तित्व काय आहे, या संदर्भामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये अनेक याचिका गेलेल्या होत्या। कायद्यामध्ये कुठलेही प्रावधान नसताना एसआयआरची प्रक्रिया ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार राबवू इच्छित आहे, राबवू पाहत आहे, त्यावरून ह्या देशातल्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणं हे एक मोठं षड्यंत्र राष्ट्रीय पातळीवरती सुरू झालेलं आहे, अशा पद्धतीचा एक आवाज देशभरातल्या विविध राज्यांमधून येऊन राहिला होता। दक्षतेचा भाग म्हणून आम्ही नागपूर शहरामध्ये सुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्यांसमवेत ज्यावेळी आम्ही राजकीय पक्षांची बैठक झाली, त्यावेळेस काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये हे एसआयआर प्रक्रिया समजून घेण्यासाठी गेलो होतो। आणि ह्या एसआयआर प्रक्रियेमध्ये 2024च्या मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे नावं आहेत त्यांचं मॅपिंग 2002च्या मतदारांच्या यादीमध्ये असणं गरजेचं आहे आणि ते मॅपिंग करणं आवश्यक आहे, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं। आता 2002चं मॅपिंग कशाच्या आधारावर करण्यात आलेलं आहे, 2002ची कट ऑफ लाईन कशाच्या आधारावर निश्चित केली, या संदर्भातले कुठलेही उत्तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्गमित झालं नाही। मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदर्भातलं कुठले उत्तर दिलं नाही आणि याउलट हात जोडून सर्वांसमक्ष त्यांनी म्हटलं की प्रफुल्लजी, तुम्ही 1 वर्ष मला ह्या शहरामध्ये राहू द्याल की नाही। त्यावेळी मी त्यांना उत्तर दिलं की 1 वर्षच नाही तर आपण 100 वर्ष या शहरामध्ये राहू शकता, मात्र ह्या देशात आम्ही राहायचं का नाही याचा पण निर्णय तुम्ही करून जा। कारण एसआयआरच्या प्रक्रियेमध्ये ह्या देशातला मतदार असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही प्रक्रिया जशी जशी पुढं जायला लागली, BLAची नियुक्ती करणं, BLAच्या चे ट्रेनिंग्स घेणं आणि त्या निमित्तानं शहरामध्ये जनजागृती झाली पाहिजे, नागरिकांना ह्या एसआयआर प्रक्रियेमध्ये स्वतःहून यामध्ये सहभागी झालं पाहिजे, यासाठी मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आणि ते पत्र की याची व्यापक प्रसिद्धी झाली पाहिजे, लोकांपर्यंत ही गोष्ट माहिती झाली पाहिजे। ज्यावेळी एसआयआरची ही प्रक्रिया राबवतो त्यावेळी वृत्तपत्राच्या माध्यमातून, होर्डिंगच्या माध्यमातून, सिनेमागृहामध्ये, सार्वजनिक ठिकाणी याची जाहिरात करा आणि मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेण्यासाठी ही एसआयआर प्रक्रिया कशा पद्धतीची आहे याची जनजागृती करणं गरजेचं आहे, यासाठी आम्ही त्यांना पत्र दिलं। मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला उत्तर असं दिलं तोंडी की आम्ही जी घंटा गाडी आहे, कचरा गोळा करणारी गाडी, त्याच्या माध्यमातून आम्ही याचं कॅम्पेन करू। हे फक्त मलाच दिलं नाही तर एका पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांना सुद्धा ते उत्तर दिलं। मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या संदर्भामध्ये कुठलीही समोर हालचाल झाली नाही, त्या घंटा गाडीतून कुठलाही आवाज एसआयआरच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये कुठलाही आलेला नाही। त्यामुळे अनेक लोकांना ही प्रक्रिया काय आहे, या प्रक्रियेमध्ये जे क्लिष्टता आहे, कारण त्याचं मॅपिंग कसं करायचं, चांगल्या चांगल्या लोकांचे फॉर्म चुकलेले आहेत, ते भरताना लक्षात येत नाही। त्यामुळे आपल्या BLOचं ट्रेनिंग प्रॉपर असलं पाहिजे, BLOंनाच या संदर्भामध्ये अनेक गोष्टीची माहिती नाही। हे चालू असताना मी 28 जुलै 500 भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिथं राहून राहिले। त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती की ही बातमी आम्हाला कळली पण होती आणि तेवढ्याच कालखंडामध्ये एका वृत्तपत्रानं सुद्धा ती बातमी छापली नागपुरातल्या, आणि एका वृत्तपत्रानं बातमी छापली आणि तेवढ्याच कालखंडामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम आमचा नागपूर शहरभरामध्ये सुरू झाला, अनेक आंदोलन सुरू झाले
त्यामुळे थोडासा या गोष्टीसाठी पत्र देण्यासाठी माझा विलंब झाला. 28 जुलैला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत आम्ही सांगितलं की नागपूरच्या मी प्रत्यक्ष त्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली, बोललो, आणि तिथे लक्षात आलं की मुख्यमंत्री कार्यालयामध्ये हैदराबाद हाऊस येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिथे बसून मॅपिंग करून राहिलेले आहेत. आणि हे मॅपिंग करत असताना त्यांनी ही मदत घेऊन राहिलेली आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाला मदत करून राहिले अशाचं दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट आलं. मी त्यावेळेस त्यांना पत्र लिहिलं की मुख्यमंत्री कार्यालयाचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप हा बेकायदेशीर आहे. भाजपा प्रशासनाच्या इशाऱ्यावर काम करीत आहेत का? मुख्यमंत्री कार्यालयाचा या प्रक्रियेत कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप आहे? हे सर्व कार्यकर्ते प्रशासनाला कुठल्या प्रकारची मदत करीत आहेत व कोणत्या नियमाअंतर्गत ते मदत करीत आहेत अशाचं पत्र मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून आजपर्यंत कुठलंही उत्तर मला प्राप्त झालेलं नाही. त्याच्यावर स्मरणपत्र मी पुन्हा 3 ऑगस्टला दिलं की आपल्याकडून कुठलंही उत्तर प्राप्त होत नाही. आता याच्या मागे हे कार्यकर्ते नेमके करून काय राहिले याचा ज्यावेळेस आम्ही शोध घ्यायला सुरुवात केलं तर बीजेपीच्या कार्यकर्त्यांकडं एक ऍप आहे. त्या ऍपचा हा फोटो आहे, स्क्रीनशॉट आहे. हा रंगीत मी त्या BLAचं नाव खोडलं कारण त्याला त्रास झाला असता. आणि यामध्ये लिहिलं आहे की त्यांनी मतदारांचं वर्गीकरण केलं, आपले, विरोधी व संदिग्ध. भारतीय जनता पक्ष ह्या प्रक्रियेमध्ये प्रशासनाला मदत करून राहिली अशा पद्धतीचं ज्यावेळेस ते स्टेटमेंट देत होते त्यावेळेस ते आपल्या मतदारांसाठी काय त्यांची भूमिका आहे, विरोधी मतदारांसाठी काय भूमिका आहे आणि संदिग्ध मतदारांसाठी त्यांची काय भूमिका आहे. आणि हे जे निर्धारण आहे ते रंगाच्या आधारावर केलेलं आहे का, तुम्ही व्यक्तींच्या आधारावर केलं आहे का, की जातीच्या आधारावर केलं, की धर्माच्या आधारावर केलं? हे प्रश्न स्वाभाविक निर्माण होणं स्वाभाविक आहे. आमचं जिल्हाधिकाऱ्यांना म्हणणं होतं की ह्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो हस्तक्षेप होऊन राहिलेला आहे, ह्या प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षाच्या BLAचा हस्तक्षेप आम्ही समजू शकतो. मात्र BLAच्या व्यतिरिक्त जे नागपूर शहरातले रहिवासी पण नाही, जे नागपूर शहराच्या बाहेरचे तरुण पोरं आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते पगारी असल्याचं सांगितलं. कुठल्या तरी एका एजन्सीचे अपॉइंटेड हे लोक ह्या ऍपच्या माध्यमातून ह्या प्रक्रियेमध्ये काहीतरी घुसखोरी करून राहिली. हा आमचा फक्त संशयच नव्हता, ती वास्तविकता पण आहे. कारण त्यावर जिल्हाधिकारी मौन आहेत, एकही शब्द बोलत नाही. आणि हा ऍप मुख्यमंत्री कार्यालयातून सुरू आहे. मी दुसऱ्यांदा जबाबदारीने हा आरोप करतोय. मुख्यमंत्री कार्यालयातून. मुख्यमंत्री कार्यालय याच्या संदर्भात उत्तर देत नाही, या संदर्भात जिल्हाधिकारी उत्तर देत नाही. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष उत्तर देत असताना ह्या प्रक्रियेमध्ये आम्ही प्रशासनाला मदत करून राहिलो, काँग्रेसजवळ कार्यकर्ते नाही आणि काँग्रेसजवळ कार्यकर्ते नाही म्हणून त्यांची जळफळाट होऊन राहिली अशा आशयाचं ते उत्तर देऊन राहिले. भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्ते आहे. जर एवढे कार्यकर्ते आहे, एवढे जर BLA आहे, तर आपण बाहेरून हे तरुण पोरं इथं नेमण्याची आवश्यकता काय? आणि आपल्याकडं शासनाचे जे BLO आहे त्यांचे इन्युमरेशन फॉर्म सर्वचे सर्व आपल्या ह्या पेड एम्प्लॉईच्या हातामध्ये आहेत, ते भरून देऊन राहिले. आणि याप्रमाणे जे मार्किंग झालेलं आहे त्यामध्ये विरोधी मतदारांच्या संदर्भामध्ये आपण ते फॉर्म भरून देणार आहात की नाही, भरल्या जातील की नाही, कारण आपला BLO कोणालाही रिसिव्ह देत नाही आहे, कोणाला रिसिव्ह दिलेले नाही आहे. 2 प्रतीमध्ये जे फॉर्म जमा केल्यानंतर तो भरून घेतल्यानंतर एक प्रत तुम्हाला परत करायची आहे, त्याचं मॅपिंग झाल्यानंतर. मात्र त्याच्यावर रिसिव्ह कोणाचीही BLOची नाही. माझ्याकडे एक उदाहरण आहे, पण ते उदाहरण मी पुराव्यानिशी यासाठी देऊ शकत नाही कारण संबंधित भारतीय जनता पक्षाच्या BLAनं
त्याचं नाव गोपनीय ठेवण्यासाठी सांगितलं, फोटो पण दिलेले नाही. की त्या BLOच्या जागी जे सही आहे ते भारतीय जनता पक्षाचे जे BLA करून राहिलेले, ही पण वास्तविकता आहे. मीन टाइम महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट केली. सेम ऍप पुण्यामध्ये पण तेच सुरू आहे. त्या ऍप मध्ये तेच रंग, तेच मॅपिंग, हे पॅरलल सॉफ्टवेअर कशाच्या आधारावर आलेलं आहे आणि प्रशासन त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीये. हे कशाचं सॉफ्टवेअर आहे? हे इलेक्शन कमिशनच्या सॉफ्टवेअर सोबत लिंक तर नाही ना. आणि आमचा विश्वास आहे, खात्री आहे की हे त्याच्यासोबत लिंक सॉफ्टवेअर आहे. आणि ह्या लिंकिंग मध्ये ह्या संपूर्ण गोष्टीचा उलगडा, कारण तो BLO जो आहे तो BLO कोण आहे? BLO आहे शिक्षक, BLO आहे अंगणवाडी सेविका, BLO आहे तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी. याच्या हातामध्ये जो एक्सेस आहे तो पॅरलली दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे. हे प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली. त्याच्या मागचे जुने आधार पण होते. जुने आधार यासाठीचे होते की माझ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये, ज्या विधानसभा मतदारसंघातून 2024ची निवडणूक मी विधानसभेची लढलो, त्या निवडणुकीनंतर मी काही आक्षेप घेतले होते. राहुलजींनी सुद्धा या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये ट्विट केलं होतं की 33,712 नवीन मतदाराची नोंदणी लोकसभा निवडणुकीनंतर दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जी झाली, त्या मतदार नोंदणीची प्रक्रिया जी आहे ते फॉर्म 6 भरल्यानंतर ती मतदार नोंदणी केल्या जाते. फॉर्म 6 भरल्यानंतर तो BLO कडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस प्रत्यक्ष BLOनी होम व्हिजिट करून टाइम ऑफ व्हिजिट आणि डेट ऑफ व्हिजिट तिथे मेन्शन करायचं आहे आणि BLO रिपोर्ट आल्यानंतर त्याची नोंदणी करायची. हे अनेक मतदार त्यांनी ह्या निवडणुकीपुरते अन्य राज्यांमधून शिफ्ट केले, मोठ्या प्रमाणात शिफ्ट केले. माहितीच्या अधिकारामध्ये मी स्वतःच्या नावानं ज्यावेळेस प्रश्न विचारले त्यावेळेस ते म्हणतात, सदर कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जावरील BLO रिपोर्ट हे BLO यांनी त्यांच्या BLO ऍपवर ऑनलाईन पद्धतीने केली असल्याने त्याबाबतचा ऑफलाईन BLO रिपोर्ट या कार्यालयात उपलब्ध नाही, करिता BLO रिपोर्ट पुरवणे शक्य नाही. आणि खासगीमध्ये सांगितलं, एकाही BLOचा रिपोर्ट न घेता 33,000 मतदारांची नावं नोंदवल्या गेली. 33,000 मतदारांची नावं. या ठिकाणी 4,500 मतदार दुबार असल्याची माझी तक्रार केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना सर्व नावासकट मी तक्रार केली की हे 4,500 लोक आहेत ज्यांचे दुबार नाव आहेत मतदार यादीमध्ये. आजपर्यंत कारवाई केलेली नाही. एकही मतदाराचे नावं त्यांनी वगळले नाही. निदर्शनास आणून दिलं. त्यांचं मतदान ID कार्ड नंबर सेम, याच्यावर बरंच वर्किंग केलं. दुसरं, एकाच मोबाईल नंबरवरून 30-30, 40-40 मतदार नोंदवल्याच्या सुद्धा मी प्रूफ दिलेले होते. हा माननीय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. यामध्ये मतदार नोंदणी करत असताना 30-30 मतदार एकाच मोबाईल नंबरवरून ही तक्रार केली. या तक्रारीच्या संदर्भामध्ये प्रशासन उत्तर द्यायला तयार नाही आणि त्यानंतरही आम्ही मौन राहावं अशी अपेक्षा पंडित दयाशंकरजी तिवारी यांची होती की तुम्ही प्रश्न करू नये. अहो, हे लोकशाहीमध्ये प्रश्न करणं हा आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकारामध्ये आम्ही ज्यावेळेस प्रश्न केला की हा प्रक्रिया अशी आहे, ह्या प्रक्रियेमध्ये अशा अडचणी आहेत, असे आमचे आरोप आहेत, त्याच्यावर उत्तर प्रशासनाकडून अपेक्षित होतं. प्रशासनाने त्याच्यावर उत्तर दिलं नाही. मी ज्या मुख्यमंत्री कार्यालयावरती आरोप केला त्या कार्यालयाचा कुठल्याच प्रतिनिधीनं त्यावर अधिकृत उत्तर दिलं नाही आणि भारतीय जनता पक्षाचे विद्वान अध्यक्ष
पंडित दयाशंकरजी तिवारी यांनी प्रेस घेऊन मुद्द्यांवर तो उत्तर दिलं नाही. ज्यावेळेस मुद्द्यांवर उत्तर देता येत नाही त्यावेळेस व्यक्तींवर बोलल्या जातं. आणि त्यांनी म्हटलं की प्रफुल्ल गुर्देंची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. याच सभागृहामध्ये इथल्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलं की प्रफुल्ल गुर्देंची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. आता हे मानसिक स्थिती बिघडण्याच्या मागचे त्यांनी 2 कारणं दिली. पहिलं कारण दिलं की काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही, त्यांच्याकडे कुठला जनाधार नाही, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली. माझा प्रश्न पंडित दयाशंकरजींना आहे की आपल्याकडे कार्यकर्त्यांची प्रचंड फौज आहे. आपण सांगितलं की तुमचे सगळे BLAची नेमणूक झाली, प्रशासन सुद्धा आपल्या दिमतीला आहे. असं असताना आपल्याला 500 कर्मचारी नागपूर शहराच्या बाहेरचे आमदार निवासमध्ये आणून ठेवून त्यांना काय ह्या कामामध्ये गुंतवावं लागलं? काय गरज आहे? भारतीय जनता पक्षाचा प्रचार आता कार्यकर्त्यांना करायची गरज नाही. त्यांचा प्रचार आता इलेक्शन कमिशनच करून राहिलं. त्यांचं काम आता इलेक्शन कमिशनच करून राहिलं. इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. ज्यांनी याआधी अनेक राज्यांमध्ये हे प्रयोग केलेले आहेत ते कारण दिलं की त्यांच्या मानसिक स्थिती बिघडली. दुसरं कारण दिलं की पोलीस कमिशनर ज्यावेळेस आले होते म्हणे त्यावेळेस पोलीस कमिशनरांवर यांनी आरोप केले की माझा एन्काउंटर करून देतील. पण भारतीय जनता पक्षाची मोडस ऑपरेंडी मला अगदी जवळून माहिती आहे. त्यांचे चालचरित्र मला माहिती आहे. त्यांना विरोधकांना संपवायचं असतं. आतापर्यंत त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचं काम केलं, विरोधी पक्षांना संपवण्याचं काम ते करत होते. आता विरोधी मतदारांना सुद्धा मतदानापासून वंचित ठेवत त्यांना संपवणे हा त्यांचा षडयंत्र आहे. आणि ज्या पोलीस आयुक्तांनी नागपुरात येण्याच्या आधी जो व्हिडिओ प्रसारित झाला होता त्या संदर्भात आम्ही भूमिका स्पष्ट केली होती. भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष बंटी कुकडे यांनी माझं संबोधन नक्षलवादी म्हणून केलं होतं. हे नक्षली विचाराचे आहेत आणि म्हणून यांचा नक्षली विचाराच्या बाबतीत यांच्या भूमिका काय आहे ही स्पष्टता मला माहिती आहे. आणि त्यामुळे ह्या पोलीस कमिशनरच्या माध्यमातून मोबाईल घे हर्षद, पोलीस कमिशनरच्या माध्यमातून माझा एन्काउंटर तर नाही करतील ही फक्त भीती, मला भीती नाही आहे, ही शंका उपस्थित केली. आणि त्यानंतर त्यांनी आक्षेप घेतला की दुसऱ्या दिवशी म्हणे हे त्यांना भेटायला गेले. हो, मी एकटा भेटायला गेलो नाही. नागपूर शहरातले विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आम्ही गेलो त्यांना भेटायला. त्यांना संविधानाची प्रत दिली आणि संविधानाप्रमाणे आपलं काम असलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. माझा मोबाईल. त्यामुळे आपण आपले विचार, जे संघाचे विचार आपल्या डोक्यामध्ये आहे त्या संघाच्या विचाराच्या आधारावरती आपण या शहराचा कारभार करू नये. कारण यांनी आम्हाला अर्बन नक्सली ठरवलेलं आहे आणि त्यामुळे आपण संविधानाच्या अनुरूप काम करावं ह्याची विचारणा करण्यासाठी गेलो होतो. आम्ही काही त्या आयुक्तांकडे लाळघोटासाठी गेलेलो नव्हतो किंवा आमचे काही अवैध धंदे आहेत त्याला संरक्षण द्या हे म्हणण्यासाठी गेलेलो नव्हतो. आम्ही त्यांना लोकशाहीमध्ये आमचा जो अधिकार आहे ज्या विचारण्याचा तो ज्या विचारण्यासाठी गेलो. दुसरा महत्वाचा विषय, एक VKB डिजिटल नावाचं एक चॅनल आहे. तुमच्या चॅनलमध्ये तुम्ही माझा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला होता आणि तुमच्या फेसबुकवर पोस्ट केला होता. आणि ह्या फेसबुकवर पोस्ट केलेल्या इंटरव्ह्यूच्या खाली मनोज बांते नावाचा कोणीतरी इसम आहे. त्या मनोज बांतेच्या नावाच्या इसमाने खाली कॉमेंट लिहिलं की विश्वास साहेब एन्काउंटर करण्याचा हात मस्त टाइम आहे, करून टाका कार्यक्रम. आणि ही पोस्ट फक्त मी स्क्रीनशॉट हा छोटासा केला, छोट्यातून होतो. पण याची तक्रार नाही केली मी कुठली, फक्त त्यांना फॉरवर्ड केली की यांची मानसिकता बघा. यांची मानसिकता जी आहे ते हिंसक मानसिकता आहे.
आणि ह्या हिंसक मानसिकतेमुळं मी ती शंका व्यक्त केली. पण ते मारून टाकतील म्हणून मला संरक्षण द्या ही माझी मागणी आहे का? अजिबात नाही. त्याची पर्वा पण नाही, त्यांना घाबरत पण नाही. दुसरा त्यांनी दावा केला, ते चवताळले होते बिचारे आमचे दयाभी, मी ओळखतो त्यांना, अनेक वर्ष चवताळून गेले, की म्हणे हे बिनबुडाचे आरोप करून राहिले, यांच्याकडे आरोपाचा कुठलाही आधार नाही. आमची शंका होती की अनेक लोकांचे नाव तुम्ही ह्या शहरातून दुसऱ्या शहरामध्ये स्थानांतरित केले. अनेक वर्तमानपत्रामध्ये त्या संदर्भातल्या बातम्या पण आल्या. आणि म्हणे मी प्रेस कॉन्फरन्स यासाठी घेतली कारण प्रफुल्ल गुर्देंनी इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की SC, ST, OBC मायनॉरिटी मतदारांना हे फॉर्म 8च्या आधारावरती हे शिफ्ट करून राहिले असा आरोप केला, म्हणून भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या आरोपाचं खंडन करणं गरजेचं आहे, म्हणून मी या ठिकाणी आलो असं म्हटलं ना त्यांनी. आणि जर त्यांनी आरोप सिद्ध केले नाही तर प्रफुल्ल गुर्देंनी राजकारणातून संन्यास घ्यावा हे सुद्धा आवाहन केलं. आता मी या ठिकाणी नागपुरातल्या ज्यांचं 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये नाव होतं आणि आता परस्पर नालासोपारा पालघर जिल्ह्यामध्ये, शिरूर पुणे जिल्ह्यामध्ये, मावळ पुणे जिल्ह्यामध्ये आणि शहादा नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिफ्ट झाले. SR आता कुठे करायचं आहे? त्या संबंधित जिल्ह्यामध्ये. फॉर्मेट कुठे भरला? त्या संबंधित जिल्ह्यात. म्हणजे ह्या मतदारांनी आता कुठे जायचं? नंदुरबारमध्ये जायचं, पुण्यात जायचं, पालघरमध्ये जायचं, तिथं आपले इन्युमरेशन फॉर्म भरायचे. हे कुणाचं षडयंत्र आहे? आणि ह्यामध्ये SC, ख्रिश्चन आणि मायनॉरिटी मुस्लिम या मतदारांची नावं आहेत. मी उदाहरणादाखल काही मतदारांना या ठिकाणी बोलवलं. सैफुद्दीन अलाउद्दीन खान हे आपल्या समक्ष हजर आहेत. हे कल्याण नगर इथले रहिवासी आहेत. 52 दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक 19 वर अनुक्रमांक 150 वर यांचं नाव होतं. आता त्यांचं नाव बिना फॉर्म भरल्या ऑटोमॅटिकली विधानसभा क्रमांक 132 नालासोपारा पालघर इथं बूथ क्रमांक 442 अनुक्रमांक 1289 इथं शिफ्ट झालेला आहे. असे हे मुस्लिम आहेत. अशफाक वहाब शेख त्यांचं पण नालासोपारा, वहाब शेख, शकीन शेख हे रामेश्वरीचे आहेत, त्यांचं पण नालासोपारा. लक्ष्मी श्रीकांत गणवीर टाकळी सिमचा ह्या मतदार आहेत माझ्या प्रभागातल्या, शिरूर पुणे. इफ्तियाज खान यशोदानगर येथले रहिवासी आहेत, नालासोपारा. पीटर जेवियर जॉर्ज पिंपरी मावळ जिल्हा पुणे. मेरी जेवियर जॉर्ज पिंपरी मावळ पुणे. शिला शरद पाटील, शिलाताई आल्यात का? शिलाताई कुठं राहता तुम्ही? किती वर्षापासून राहता? कुठे मतदान करत होत्या? सुभाषनगर मध्येच. आता कुठं आहे? नाही आलं. हे जेव्हा शोधलं तोच YKB नंबर, तोच इपिक ID नंबर, तोच. आता हे पुरावे मी या ठिकाणी आपल्या समक्ष सादर केले आहेत. पंडित दयाशंकरजी शब्दाचे पक्के आहेत, भावनिक माणसं आहेत, शब्द लागतो त्यांना. ते मला असं वाटतं की आता राजकारणातून निवृत्ती घेतील अशी मी अपेक्षा करतो. ज्यावेळेस तुम्हाला मुद्दे सापडत नाही, मुद्द्यांवर बोलता येत नाही, त्यावेळेस तुम्ही व्यक्तींवर बोलत असता, व्यक्तिगत आरोप करत असतात, प्रमाणपत्र वाटत असतात की यांची मानसिक अवस्था बिघडली. कोणती डिग्री घेतली होती? पंडित आहात म्हणून तुम्ही काही बोला, पंडित आहात म्हणून आम्ही काही ऐकून घ्यायचं. हे आंबेजोगाई या आई आई बी नीलू उल्हास कांबळे कोण आहेत? दलित मतदार आहेत, मुस्लिम मतदार आहेत, ख्रिश्चन आहेत, OBCs आहेत, जे माझ्या नजरेस आले, माझ्या दृष्टीस आले असे. आता हे फॉर्म्स 8 ज्यांनी भरले त्याच्यावर काय कारवाई करून राहिलेले आहेत याची रीतसर तक्रार आहे. तर
तक्रार डिस्ट्रिक्ट कलेक्टरला तक्रार केली. हे आज नाही केली. 14 जुलैला तक्रार केली. मी प्रत्यक्ष भेटलो, SDOना भेटलो. फॉर्म 8 ही तक्रार 17 हे सगळे उदाहरणं होते. ह्या उदाहरणांच्या आधारावर आम्हाला शंका निर्माण झाली होती की ऑनलाईन पद्धतीनं हे रिशफल करून राहिलेलं आहे. आपण हिंगणा मतदारसंघामध्ये बघा, कितीतरी बाहेरच्या जिल्ह्यातून लोक आणले. यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघा. यांचा कामठी मतदारसंघामध्ये बघा, कितीतरी बाहेरून मतदार आणले आणि त्या आधारावर हे निवडणुका जिंकले. आणि ते काय दावा करतात की आमचं नेटवर्क खूप चांगलं आहे. अरे जर तुमचं नेटवर्क चांगलं आहे तर मतदारांपुढे जा, फ्री अँड फेअर निवडणुका होऊन जाऊ द्या. मात्र फ्री अँड फेअर निवडणुकांवर त्यांचा विश्वास नाही. त्यांचा विश्वास छलकपटावर, त्यांचा धर्म छलकपट आहे. आणि छलकपटाच्या माध्यमातून यांना सत्तेमध्ये परत यायचं आहे, सत्तेमध्ये टिकून राहायचं आहे, म्हणून अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप करतात. आता त्यांच्या खूप भावना दुखावल्या म्हणून मी त्याच्यावर उत्तरादाखल ज्यावेळेस व्हिडिओ तयार केला, कारण प्रत्येक वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्हाला त्रास देणं मला उचित वाटलं नाही, म्हणून मी स्वतः ऑफिसमध्ये व्हिडिओ तयार केला आणि मी माझा अनुभव सांगितला त्यांच्याबाबतचा की ते माझे सत्ता पक्षाचे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये 15 वर्ष माझ्या सोबत काम केलं. ते सत्ता पक्षाचे नेते होते, स्थायी समितीचे अध्यक्ष होते, महापौर होते. माझा उत्तम अनुभव आहे. ते अभ्यासू आहेत, विद्वान आहेत. मी सर्व त्यांच्याबद्दल चांगलं बोललो, एकही शब्द वाईट बोललो नाही. आता मी केलेल्या अशा इशाऱ्यानं त्यांच्या भावना दुखावल्या असा त्यांचा समज झालेला आहे. आता ह्या इशाऱ्याचा नेमका अर्थ त्यांना काय काढायचा तो त्यांनी काढलेला आहे. आता त्याचा नेमका अर्थ आता न्यायालयात आपल्याला दाखवावा लागणार. त्यांनी सांगून दिलं की 48 तास 48 घंटों का मैं समय देता हूं, बिनशर्त माफी मांगना पड़ेगा, नहीं तो मैं डिफेमेशन केस दाखल करूंगा. मोदीजी म्हणते की मैंने माफ कर दिया, अशासारखं झालं. आता मी 48 तास संपले. मी त्या दिवशी दिल्लीला गेलो होतो आणि मी सांगितलं, काही पत्रकार बांधवांचे फोन होते, सांगितलं की मी 48 तासानंतरच ही पत्रकार परिषद घेईन. आज आतापर्यंत मला कुठल्याही डिफेमेशनची नोटीस आलेली नाही आणि जर ते डिफेमेशन केस दाखल करत असतील तर त्याचा नेमका अर्थ काय आहे हा अर्थ मी डेमॉन्स्ट्रेट करून न्यायालयापुढे सांगेन. दयाशंकरजींची कार्यपद्धती मला माहिती आहे. आता काल परवाच मी वर्तमानपत्रामध्ये पाहिलं की अनधिकृत पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून ते एका समिती सभापतीच्या बैठकीमध्ये बसून अधिकार नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या लोकांना असं वाटते की सरकार म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे सर्व काही हा देश. तुम्ही म्हणजे देश नाही, लोक म्हणजे देश. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. हे हा फोटो आहे. कुठल्या अधिकारामध्ये गेले? त्यांची एक्सपर्टीज जर आहे एवढी तर महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये ती तरतूद आहे, जर तज्ज्ञ सदस्य असेल तर त्याला कॉर्पोरेट मेंबर म्हणून घेता येईल. आपण जर एखाद्याचा राजीनामा घ्या, एखाद्या सदस्याचा, आणि आता तो तुमच्या सोयीसाठी 510 केले, तुमच्याकडे अधिकार आहे. राजीनामा घ्या, कॉर्पोरेट मेंबर म्हणून जा आणि महानगरपालिकेला पाहिजे तो सल्ला द्या. कारण आपलं अंडरस्टँडिंग मोठं आहे, आपला अनुभव मोठा आहे. दादा अंडरस्टँडिंग शब्दावरती त्यांना प्रॉब्लेम येईल. आमचे पालकमंत्र्यांना 2 नंबरचे मंत्री म्हटलं तरी कोणी आक्षेप घेतला होता, म्हणजे त्यांना 2 नंबरचे कसे काय म्हणतात. अरे नंबर 2, क्रमांक 2. तसंच स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनचं अंडरस्टँडिंग अधिक असते. हे माझा आरोप नाही आहे, माझं म्हणणं नाही आहे, नितीन गडकरी साहेबांचं म्हणणं आहे. 2009 मध्ये मी महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षाचा नेता असताना आपल्या गोरेवाडाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी त्यावेळीचे स्थायी समितीचे अध्यक्ष सध्याचे आमदार सन्मान्य कृष्णाभाऊ खोपडे होते आणि त्या उद्घाटनपर भाषणामध्ये मी प्रत्यक्ष हजर असताना त्यांनी म्हटलं होतं की स्टँडिंग कमिटीमध्ये म्हणे अंडरस्टँडिंगच जास्त राहते. मला अंडरस्टँडिंग शब्द आला कुठं? आपल्याला शिक्षण कमी आहे, हे विद्वान लोक, पंडित लोक हे जे सांगते ते आम्ही ऐकतो. तर गडकरी साहेबांना म्हटलं अंडरस्टँडिंग राहते आणि म्हणे हे अजेंडा नंतर वाचते म्हणे, पहिले त्याचे आकडे वाचते म्हणे. गडकरी साहेब म्हणत होते
रेकॉर्डवर आहे. आणि फक्त ते नाही, या संदर्भात त्या स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षांनी ज्यावेळेस बजेट सादर केलं सभागृहामध्ये 2009 साली, त्यावेळेस बजेटच्या भाषणावरती मी हा मुद्दा उपस्थित केला की कृष्णा भाऊ, तुमच्यावर खुलेआम तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहे की आपण कमिशन खाता म्हणून, आणि स्टँडिंग कमिटी फक्त कमिशनसाठी काम करते म्हणून ते म्हणत होते. तर माझ्या ठिकाणी जर तुमच्या ठिकाणी मी जर असतो ना, तर तात्काळ राजीनामा देऊन मोकळा झालो असतो, म्हटलं आरोप सहन नसता केला. हे ऑन रेकॉर्ड भाषण आहे. दयाशंकरजींना माझी विनंती आहे की महानगरपालिकेमध्ये तसा त्यांचा हस्तक्षेप आहेच, ते भाषण 2009 काढा. त्यावेळेस सत्ता पक्षाचे नेते होते आमचे अनिलजी सोले. अनिल सोलेजींनी मग त्यांच्या मित्रत्वाच्या खातीर गडकरींना सल्ला दिला की कृपा करून अशा प्रकारचे भाषण सार्वजनिक ठिकाणी करत जाऊ नका. आणि त्याचा त्रास मग सभागृहामध्ये आम्हाला होतो. तो प्रफुल्ल गुर्जर काही आम्हाला सोडत नाही. आणि ही बाब सोले सरांनीच आम्हाला सांगितली. सोले सरांशी माझ्या व्यक्तिगत स्तरावरती चांगलं सांगितलं. हीच वास्तविकता आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप हे यांचं काय म्हणते, पॉवर स्टेशनच जर भ्रष्ट असेल तर त्याचे प्रॉडक्ट कसं राहणार आहे. त्यालाच आमच्या E20चा विषय आता पुन्हा सुरू होणारच आहे. अनेकांच्या गाड्या खराब झाल्याच आहे. भ्रष्टाचाराचे कितीतरी मुद्दे आहेत. हे पूर्ण मी सांगितलं, महानगरपालिका पहिले स्कूल ऑफ करप्शन होती, आता युनिव्हर्सिटी ऑफ करप्शन झाली आहे. तेव्हा त्यांच्या भावना बदलल्या. सामूहिक ज्यावेळेस करप्शन करतो त्यावेळेस त्यांना काही वाटत नाही. इन्स्टिट्यूशनल करप्शन करतात त्यावेळेस त्यांना काही वाटत नाही. पण कोणी जर म्हटलं वाईट वाटतं. तर एवढंच आहे. दयाभय आमचे दयाभय 48 तासाचं बेड त्यांनी तुम्हाला दिलं होतं. काही तुम्ही कुठल्याकडून आव्हान देतात का? नाही, मला काय आव्हान राजकारण बघा, तुम्ही जर सार्वजनिक क्षेत्रामध्ये आहात, राजकारणामध्ये आहात, तर वाद विवाद मतांतर निश्चितपणानं होईल, आरोप प्रत्यारोप पण होईल. माझ्यामध्ये त्यांनी ज्या आधारावरती त्यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती, ते माझे महापौर राहिलेले आहेत, ते माझ्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली मी काम केलं. त्यांनी मला मानसिक कुठल्या आधारावर म्हटलं, कुठली डिग्री त्यांच्या पुढे आहे, त्यांच्या जवळ आहे हे तपासण्याची, आणि त्यांना कोणी अथॉराईज केलं हे सर्टिफिकेट देण्याचं, त्यांनी निश्चित ठरवून घेतलं पाहिजे की हा जर मानसिक आहे तर डिफेमेशन नाही चालत, नाही चालत. नक्की काय मुद्दे पे बोलो, मुद्दे पे बात नहीं कर सकते. जब मुद्दे पे बात नहीं कर सकते तब इधर उधर की बातें करना सत्यनारायण की कथा चलती रहती. पीएलए संदर्भात काँग्रेसची तयारी का बरं नाही झाली? कोण म्हणते? जर बीजेपीची आरोप केलेला आहे, बीजेपीची जर तयारी आहे तर त्यांना भाडोत्री 500 लोक का आणावे लागले, हा प्रश्न. किस चीज की? देखिए, ये तो फैक्ट्स एंड फिगर है. ये यहाँ से सिर्फ नागपुर का सवाल नहीं है, पूरे देश का सवाल है. ये सर प्रक्रिया ही इट इज इलीगल. ऐसा कोई फॉर्म इसके पहले किसी ने भरा नहीं था, भरने की आवश्यकता नहीं थी. नहीं, सिर्फ मैं मैनुअल अलग रहते हैं. जो एनरोलमेंट मैनुअल है कि मतदार नोंदणी किस तरीके से करनी चाहिए, इंटेंसिव रिवीजन है, समरी रिवीजन है, स्पेशल समरी रिवीजन है. तो रिवीजन की प्रक्रिया क्या रहेगी, उसकी पूरी प्रोसीजर एज पर लॉ है. ये विषय सुप्रीम कोर्ट तक के भी गया. इनका षड्यंत्र है, इनका ठहरा हुआ है कि कुछ भी करो ये 20 से 25% वोट इसको काटा. जबकि वो विरोधी जो उन्होंने रेड मार्क करके अपना ग्रीन मार्क करके रखा है, उनके बारे में उनका क्या ये है. और पूरे फॉर्म्स वो 500 बच्चों के हाथ में, पूरे के पूरे फॉर्म्स. तो ठीक है, ये चैलेंजेस तो है हमारे सामने, लड़ेंगे, रास्ते पे लड़ेंगे. लिया ना लोगों ने रास्ते पे, जब लोग उतरे, बच्चे उतरे तो इस्तीफा देना पड़ा. ये भी जाएंगे. बड़े बड़े तानाशाह जो टीम पहुंची, नाही माफीचा तो प्रश्न उद्भवतो. मी तर त्यांना सांगितलं की आपल्याला असं वाटतंय
आपला अवमान झालेला आहे आणि तो न्यायालयामध्ये आपण त्या संदर्भामध्ये जाण्याची तयारी करतो. तर माझी तयारी आहे. त्याची उत्तर मी न्यायालयात देतो. काय व्यक्तिगत मला काही म्हणायचं नाही. मला व्यक्तिगत टिप्पणीचा काय, तो त्यांचा प्रश्न आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी भाड्याच्या घरात राहावं, त्यांच्या स्वतःच्या घरात राहावं, त्यांचा प्रश्न आहे. मी व्यक्तिगत टिप्पणी करत नाही. पण मी जो केलेला आरोप जो आहे, मी आरोप केलेलाच नाही कुठला. अरे मी काहीच बोललो नाही ना त्याच्यावर. मी कुठं काही बोललो? अरे मी आताही बोलत नाही काही. अरे ते मी वर्ष अहो ते आता न्यायालयामध्ये निश्चित होईल मला कशाच्या संदर्भात बोलायचं होतं ते. मी तिथं कसं काय सांगू? त्यांनी व्यक्तिगत मला विचारलं असतं तर मी व्यक्तिगत उत्तर दिलं असतं. पण त्यांनी न्यायालयाची भाषा केली तर मला न्यायालयात उत्तर द्यावं लागणार आहे. हे जे 8 मतदार सांगितले ट्रान्सफर झाले असे मानवर 8 वाटलेले 8च आहेत की नाही, माझ्या नजरेत आलेले हे 8 आहे. आणि कुठल्याही पद्धतीचं फॉर्म एक त्याच्या आधीची पण एक घटना तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये आपण वाचली असेल. कोंढाई ही ग्रामपंचायत होती. कोंढाई ग्रामपंचायतीचे एक उपसरपंच होते, सिटिंग उपसरपंच. त्यानंतर ती कोंढाई नगरपालिका झाली. त्या उपसरपंचाचं नाव वानाडोंगरी शिफ्ट झालं. न्यायालयापर्यंत गेलं. फॉर्म कोणी भरला? ऑनलाईन भरला, कुठल्या तरी एका फेक मोबाईल नंबरने. आणि मी हे तुम्हाला सांगितलं, त्याला लढता आलं नाही. आणि एकाच मोबाईल नंबरमधून अशा पद्धतीचं फॉर्म 6, फॉर्म 7, फॉर्म 8 भरून शिफ्ट केलं जात आहे. आणि यासाठी BLOचा रिपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट आहे. त्या प्रक्रियेमध्ये लिहिलेला आहे. BLO रिपोर्ट शिवाय तुम्हाला स्थानांतरित करता येत नाही. नाही, अजिबात देत नाही. पण कोर्टामध्ये पण आता तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. SIR हे पूर्णतः इलिगल असताना त्याला लिगल ठरवलं. आता तुमचं शिंदेचं सरकार जाऊन आता 2 वर्ष झाले. कोर्ट आहे, सन्माननीय कोर्ट आहे. आमचे दयाशंकरजी जेवढे सन्मान्य आहे तेवढंच कोर्ट आमच्यासाठी सन्मान्य. पुन्हा